मोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा समोर. 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यात खरातनं 11 एकर जमीन चौपट भावानं खरेदी केल्याची माहिती. उत्तर सोलापूरमधल्या ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार त्याच्याजवळ सुमारे 2,40,00,000 जमीन खरेदी केल्याची माहिती. 10 दिवसानंतरही खरातची पत्नी कल्पना खरातला पकडण्यात यंत्रणा अपयशी. कल्पनाच्या माहेरच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती. कल्पनाच्या नाशिकमधील काही मैत्रिणी आणि घरकाम करणाऱ्यांकडेही कल्पनाबाबत चौकशी. बीड नगरपालिकेतील शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचा भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला. बाळासाहेब जाधव यांच्यासह 5 ते 7 जणांनी भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडेंवर केला हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. जळगावात केवायसीच्या बहाण्यानं एका महिलेकडे शरीर सुखाची तर अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी. या प्रकरणी गोकुळ चव्हाण विरोधात महिलांचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल. महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा KYC करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती. मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या आरोपींवरती कठोर कारवाई करा जेणेकरून माझ्या माता भगिनींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये. धुळ्याच्या चिकसे गांगेश्वर शिवारात एकाच रात्री 3 इलेक्ट्रिक पंपाच्या तांब्याच्या तारात चोरी. दिवसा कष्ट करूनही रात्री साहित्य सुरक्षित नसल्याबद्दल वाहन मालक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी. मुंबईत सरकारी अधिकारी असल्याचं भासून फसवणूक. प्रतीक काला आणि त्रिशाला काला या आई मुलाविरुद्ध गुन्हा दाखल. प्रतीक कालानं स्वतःला केंद्र सरकारमध्ये डेप्युटी सेक्रेटरी असल्याचं सांगून कापड व्यापारी सोनिया जेस्वानी यांची 1,46,00,000 केली फसवणूक. स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1,13,00,000 फसवणूक. व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर यांच्या तक्रारीनंतर आरोपी साजिद सय्यदला अटक. आरोपी भारत CSR नेटवर्कचा अध्यक्ष असल्याचं सांगत गोवा सरकारच्या प्रकल्पाची खोटी आश्वासनं द्यायचा. अहिल्यानगरमधील पे अँड पार्क योजनेला MG रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांचा विरोध. रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिल्यानं पार्किंग शुल्क आकारणं अन्यायकारक असल्याची भावना. योजना त्वरित बंद न केल्यास व्यापारी असोसिएशनचा तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरच्या शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरल्यानं खळबळ. आमदारांच्या भेटीसाठी काही नागरिक सकाळच्या वेळी गेले असता बिबट्याची परिसरात बैठक. नागरिकांची तारांबळ. वन विभागाकडून बचाव सुरू. अकोला मच्छी मार्केटमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 31 गोवंशांची सुटका. अनधिकृतपणे बांधून ठेवले होते गोवंश. पहाटे 4 वाजताची कारवाई. नाशिकमधील रुग्णालयाच्या कर्मचारी निवासात 22 वर्षीय परिचारिकेची गळफास घेत आत्महत्या. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट. साताऱ्याच्या पुसेगावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM चोरट्यांनी गॅस कटरनं फोडलं. चोरट्यांनी CCTVवर चुना फासत वायरी कापल्या आणि त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान. वर्ध्याच्या कारंजा येथील चोरी प्रकरणात एकाला अटक. 40,000 रुपये चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद तर आरोपीचा इतर 3 गुन्ह्यात सहभाग तपास सुरू. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये कोयता गँगला अटक. पहाटेच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांची कारवाई. 4 चाकी वाहनात लपून बसले होते गुन्हेगार. खापात चौकात पोलिसांची कारवाई. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळ धावत्या ट्रकला आग. तत्काळ मेहकर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. बारामतीच्या काटेवाडीत सुनेत्रा पवारांच्या गाडीवर पुष्पवृष्टी. पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी निघाले असता पुष्पवृष्टी. यावेळी अजित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री आज प्रचार सुरू करतायत. प्रचाराआधी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली आहे. स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण केली आहे. भविष्यात सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं आणि अजितदादांचं स्वप्न पूर्ण करावं. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी अदिती तटकरेंचं वक्तव्य. भाजपचे माजी खासदार सुजय विखेंकडून प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत. प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांचा नक्कीच विचार होईल असं सुजय विखेंचं वक्तव्य आहे. माननीय प्रदेश अध्यक्षांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की
ज्या ज्या लोकांनी आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारासाठी ताकद दिली किंवा भूमिका घेतली त्या सगळ्यांचा विचार केला जाईल आणि याच्यावरच या स्टेटमेंटमध्ये सगळं सारांश होते. धाराशिव विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांचा गोंधळ. शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विमानतळाच्या गेटवर अडवल्यामुळे झाला गोंधळ. युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार नितीन पाटील पोलिसांच्या ताब्यात. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी नजरकैद आहेत. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळलं. लातूरमध्ये नियोजित कार्यक्रमासाठी जात असल्याची ओमराजे निंबाळकरांची माहिती. गोंदियाच्या आमगावमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि मंत्री आशिष जयस्वाल यांची मात्र अनुपस्थिती आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. छत्तीसगडच्या महानिर्मितीला कोळसा खाण मंजूर आणि त्यानंतर या खाणीतून कोळसा घेऊन पहिली रेल्वे नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात दाखल. यावेळी मुख्यमंत्री आणि बावनकुळेंकडून कोळसा घेऊन आलेल्या रेल्वेचं स्वागत. की पुढच्या काळामध्ये या कोळशामुळे विजेचे भाव कमी करण्यात आम्हाला अजून यश येईल. लोड शेडिंग कुठेही नाही आहे. लोड शेडिंगला पूर्ण मुक्त केलेलं आहे आणि आता तर आपण 70% शेतकऱ्यांना दिवसा पॉवर देणं देखील सुरू केलं आहे. राज्यातील स्कूल बससाठी नवी नियमावली. विद्यार्थ्यांकडून मासिक भाडं आकारलं जाणार. एक रकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई. भाडं किती असेल तेही प्रादेशिक परिवहन विभाग ठरवणार आणि त्यामुळे पालकांना दिलासा. शैक्षणिक साहित्याची सक्ती नको. शिक्षण मंत्री दादा भुसेंचा खासगी शाळांना थेट इशारा. शाळांनी सक्ती केल्यास थेट कारवाई करणार. काही दिवसात तसा GRA काढणार. पुण्यातील एका कार्यक्रमात दादा भुसेंची माहिती. नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीकडून सगळ्या समिती सभापतींसाठी आलिशान वाहनांच्या प्रस्तावाला मंजुरी आणि यामुळे दरवर्षी सुमारे 60 लाख रुपयांच्या अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. पालिका आर्थिक अडचणीत असताना अनावश्यक खर्च का? विरोधकांचा सवाल. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन यांची भेट घेतली. चंद्रपूरच्या CTPS मध्ये 800 मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज संच सुरू करण्याची केली मागणी. भंडाऱ्यात मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव केंद्र सुरू पण व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. प्रति क्विंटल 2400 रुपये हमीभाव मिळत असल्याचा पणन अधिकाऱ्याचा दावा. मका खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळं 1500 ते 1600 रुपये क्विंटलनी मका विकावा लागेल. नवे आता विकणं चालू झालेलं आहे अशी आजची पोझिशन आहे. कमीत कमी 2300 रुपये जर मिळाला नाही तर त्याला उत्पादन जो येणार आहे तो त्याच्यामध्ये नक्कीच घट येईल आणि त्याला जो येणारा नफा आहे तो कमी मिळेल. भंडारा जिल्ह्याला 32,04,000 क्विंटलचं लिमिट आला होता. त्याच्या अगेन्स्ट 32,03,593 क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे. वाढीव लिमिटसाठी आमच्या स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे, परंतु अद्याप वाढीव लिमिटविषयी निश्चित काही सांगता येणार नाही. लिमिट जर मिळाला तर पुढील कारवाई करू. नागपूरच्या सणकापूर जिल्हा परिषद शाळेत AI टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण, विज्ञान, भूगोल, इतिहास, गणित हे विषय शिकवले जात आहेत. AIच्या माध्यमातून आभासी पद्धतीनं सूक्ष्म निरीक्षणातून शिकवणारी सणकापूर ही राज्यातील पहिली शाळा. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा डिजिटल बदल. रुग्णांना अवघ्या 8 तासात मदतीचा निर्णय कळवला जाणार. सर्व कागदपत्र आणि निर्णय प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीनं होणार. पाठपुरावा करण्यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना वारंवार मंत्रालयात चक्रा माराव्या लागणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.